विवेक ठाकूर आणि विजय ठाकूर विनंती असेल। विवेक ठाकूरने आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आणि हे दिले ट्रॉफी दिली सिरीजसाठी ट्रॉफी दिले विजय चला जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल आयोजकांच्या वतीनं तर मी स्वतः त्यांची माफी मागतो। ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं असे या सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष आभार व्यक्त करतोय। असंच आपलं सहकार्य असू द्या। अनेक हात एकत्र येतात तेव्हा एखादी स्पर्धा पार पडते आणि असंच आपलं सहकार्य आपण सर्वांनी सहकार्य। सन्माननीय विवेकजी ठाकूर यांना विनंती असेल आपण देखील यायचं आयोजकांच्या वतीनं। आपला देखील इथे बेस्ट बॉलरची ज्यांनी ट्रॉफी दिली आहे आणि शूज बेस्ट बॉलरसाठी ब्रँडेड शूज दिले आहेत विवेक ठाकूर सार्वजनिक विद्यालय पेन इथे। सन्माननीय भावेश दादा घरे त्यांना देखील विनंती असेल शेवटच्या सामन्यामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला तसे सन्माननीय भावेशजी घरत यांना देखील विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपला देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतोय। तदनंतर दत्तात्रेयजी जाधव यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये आयोजकांच्या वतीनं आपला देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतोय। दत्तात्रेयजी जाधव अनिलजी पाटेकर आणि विशालजी दिसले यांना विनंती असेल आपण यायचं आयोजकांच्या वतीनं आपला देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतो। विजयजी ठाकूर यांनी सिरीज साठी ट्रॉफी दिलेली आहे। मॅन ऑफ द सिरीज साठी निशाकरजी घरत यांनी सायकल दिली आहे तर विजयजी ठाकूर यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांचा मुलगा इथे असेल तर कृपया आपला सन्मान घ्यायचा आहे। आजचा दिवस देखील अतिशय चांगला होता। ऊन सावली यांचा लपंडाव चालू होता। ऊन सावली चालूच होती त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही नाहीतर मग उन्हाच्या प्रखर ज्वालांमध्ये खेळाडूंना देखील त्रास होतोय। तदनंतर बोलूया या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट गोलंदाज सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय। सन्माननीय अनिलजी पाटेकर यांचा देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतो। आयोजकांच्या वतीनं विनंती असेल पाटेकर काकांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे। मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे। पाटेकर काका यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येतोय। सन्माननीय विशालजी दिसले यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आयोजकांच्या वतीनं। सन्माननीय विशालजी दिसले यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येतो आयोजकांच्या वतीनं। मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतोय। सगळे यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकताय 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय। थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहतोय। तदनंतर बोलूया या स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळ्याकडे। या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम बोलतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यावेळी माफ करा अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच दुश्मी प्रीमियर लीग अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅच चला अंतिम सामन्यामध्ये फायनल सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक ठरतोय ज्याने अंतिम सामन्यामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर यश संपादन केलंय तो ठरतोय प्रशांत देसले। तब्बल 17 धावा काढून अंतिम सामन्यातला हिरो ठरतोय प्रशांत देसले। मी आयोजकांना विनंती करेन अमर पाटेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण अंतिम सामन्यातील हिरो प्रशांत देसले यांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे।
वेल प्लेड प्रशांत. बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तदनंतर त्यांना ते षटकारांसाठी वगैरे पैसे लावले होते ते सुद्धा त्यांना सुपूर्द झालेले आहेत. सर्वांना विनंती असेल, सर्वांनी समोर थांबायचं आहे. सर्व खेळाडू, क्रिकेट रसिक प्रेक्षकांना विनंती असेल, समालोचन कक्षाच्या समोर थांबायचं आहे. तदनंतर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द, या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाज, या सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आणि ट्रॉफी दिले विवेक ठाकूर यांना विनंती असेल आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि ट्रॉफी बॉलर ऑफ द टुर्नामेंट, प्लेयर ऑफ. फक्त एक शूज आणि ट्रॉफी कोणी दिली बॉलरसाठी विवेक ठाकूर. ट्रॉफी आणि त्यांनी दिली. तदनंतर या स्पर्धेतला मॅन ऑफ द, स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी मी पहिल्यांदा विनंती करतोय ज्यांनी या सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज, ब्रँडेड शूज आणि ट्रॉफी दिले असे सन्माननीय विवेक ठाकूर यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज याला आपण सन्मानित करायचं आहे. चला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी द्यायची आहे. लगेच तयार ठेवा. मान्यवर आपण पाहताय सर विवेक ठाकूर पुरस्कर्ते शूज आणि ट्रॉफी. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यावेळी चेंडू हातामध्ये आला त्यावेळी त्यानं अनेक चांगल्या चांगल्या फलंदाजांना त्रिफलाचित केलं, मोक्याच्या क्षणी चांगली गोलंदाजी केली. असा या स्पर्धेतला सन्माननीय विवेकजी ठाकूर यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थांबायचं आहे. तदनंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय द बेस्ट बॉलर अवॉर्ड्स गोज टू इट्स विराज गावडे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, म्युझिक वाजत राहिली पाहिजे. तब्बल 8 विकेट घेऊन या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आरबीआय यज्ञेश वॉरियर्सचा गोलंदाज विराज गावडे. तुष्मी एक्सप्रेस मान्यवरांच्या शुभ हस्ते ब्रँडेड शूज, उत्कृष्ट गोलंदाजाचा चषक आणि ब्रँडेड चषक, ब्रँडेड टी शर्ट, माफ करा, ब्रँडेड टी शर्ट त्यांना इथे प्रदान करण्यात येतो. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मित्रांनो. दुष्मी प्रीमियर लीग मधला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा इथं मात्र मान सन्मान केला जातोय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. बॉलर ऑफ द टुर्नामेंट दुष्मी एक्सप्रेस विराज गावडे, DPL सीझन 2. तदनंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी स्वर्गीय गजाननजी देसले यांच्या स्मरणार्थ प्रवीणजी देसले यांनी कूलर आणि ट्रॉफी दिली. तर मी प्रवीणजी देसले यांना विनंती करेन आपण यायचं आहे. दादा यायचं आहे आपण, विनंती असेल. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी स्वर्गीय गजाननजी देसले यांच्या स्मरणार्थ प्रवीणजी देसले यांनी ब्रँडेड कूलर, दिवसभर उन्हामध्ये खेळल्यानंतर कुठेतरी गारवा असायला पाहिजे, ओल्या सरी यायला पाहिजेत आणि म्हणून कूलर दिलेला आहे. सन्माननीय स्वर्गीय गजाननजी देसले यांच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रवीणजी देसले यांना विनंती असेल एक ट्रॉफी आणि ब्रँडेड कूलर आणि ब्रँडेड टी शर्ट्स. तर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यांनी बॅट हातामध्ये आल्यानंतर चांगल्या चांगल्या गोलंदाजांची भंबेरी उडवली, चौकार षटकारांची आतषबाजी केली, हाहाकार माचवला, तो ठरतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज अर्थातच द बेस्ट बॅट्समन अवॉर्ड्स गोज टू इट्स नन अदर दॅन मिस्टर सुयोग गावडे. 92 रन्स. सुयोग गावडे अंतिम सामन्यामध्ये अपयश मिळालेला खेळाडू नाराज झालाय. चला थोडं धावत यायचंय, गाडी पाठवायची, थोडं धावत त्याला घेऊन यायचंय. सायकल जर जिंकली असती तर सायकल घेऊनच तिथपर्यंत आपण पाठवलं असतं. चला सुयोग थोडं फास्ट यायचंय. आपल्यासाठी सर्वजण थांबलेल्या, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय सुयोग गावडे. तब्बल 92 धावा, 92 रन्स.
92 धावा या स्पर्धेमध्ये काढलेला सुयोग गावडे ठरतोय या स्पर्धेतला सुयोगला विनंती असेल, सुयोग यायचा आहे. बाकी सर्वजण आपल्या इथे विनंती करतायत. फोटोग्राफर आहेत, मिलन फोटोग्राफर इथे आहेत ना, विलन फोटोग्राफीचे प्रोप्रायटर. सुयोगला विनंती असेल. यश काहीही बोलतो, यश काहीही बोलतो. चला थोडं फास्ट करायचं आहे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय गजाननजी देसले यांच्या स्मरणार्थ प्रवीणजी देसले यांच्याकडून कूलर आणि ट्रॉफी आणि एक ब्रँडेड टी शर्ट त्याला देण्यात येतोय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. चला फोटोग्राफरने फोटो सुद्धा काढला पाहिजे. दुश्मी प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वातला सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय सुयोग गावडे. तब्बल 92 धावा, 92 रन्स या स्पर्धेमध्ये. तदनंतर सन्माननीय विनोदजी खरिवले यांना विनंती असेल आपण देखील यायचं. आयोजकांच्या वतीनं आपला देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. 2 दिवस या स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे सन्माननीय विनोदजी खरिवले यांना देखील विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपला देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. विनोदजी खरिवले यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आयोजकांच्या वतीनं आपला देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे विनोदजी खरिवले यांचा शुभ सन्मान करण्यात येतोय. आयोजकांना विनंती असेल मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येतो. आयोजकांच्या वतीनं सन्माननीय मिलनजी पाटील यांच्या शुभ हस्ते दादांचा इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. मायेची उबदार शाल, 2 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांना दिवस दिले होते असे विनोदजी खरिवले यांचा देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. तदनंतर वळूया या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच बेस्ट फिल्डर. क्रिकेट म्हटलं की फक्त फलंदाज आणि गोलंदाज एवढंच नसतं, तर या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षक देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. जेवढी चांगलं क्षेत्ररक्षण करणार तेव्हाच तुम्ही तुमच्या संघासाठी धावा वाचवण्यामध्ये यश येईल. आणि अशाच पद्धतीने या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच बेस्ट फिल्डर आणि या स्पर्धेतला बेस्ट फिल्डरची ट्रॉफी परवेशजी बडे यांनी दिलेली आहे. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपटा परवेशजी बडे यांनी या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी दिलेली आहे. तर मी विनंती करेन आयोजकांना बेस्ट फिल्डरची इथे ट्रॉफी आणि एक ब्रँडेड टी शर्ट घेऊन उभं राहायचं आहे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच छोट्या मुलांना विनंती असेल छोट्यांची किलबिल. आपण आजपर्यंत छोट्यांची किलबिल मंडपामध्ये पाहिली होती, इथे मात्र पहिल्यांदा छोट्यांची किलबिल मैदानातील करवले. अतिशय चांगला शब्द वापरलाय. तर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्याची मात्र प्रत्येकाला आशा असते. फलंदाजाला माहिती आहे मी फलंदाजी केली नाही, गोलंदाजाला माहिती आहे मी गोलंदाजी केली नाही, परंतु क्षेत्ररक्षकाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं की माझं नाव घ्यायला पाहिजे. मी तिथे चांगला चेंडू पकडला होता, मी तिथे चांगली झेल पकडली होती. परंतु या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच द बेस्ट फिल्डर अवॉर्ड्स गोज टू मिस्टर कुणाल गावडे. उत्कृष्ट झेल पकडली होती, उत्कृष्ट झेल पकडली, आपल्या संघासाठी धावा वाचवल्या. तो कुणाल गावडे ठरतो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत कुणालसाठी. आणि छोट्या मुलांच्या हस्ते जे उद्या मैदान गाजवणार आहेत आज त्यांच्या शुभ हस्ते त्याला इथे सन्मानित करण्यात येतोय. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आणि तदनंतर ब्रँडेड टी शर्ट त्याला देण्यात येतोय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. दुश्मी प्रीमियर लीग पर्व दुसरं, दुश्मी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातील आपण पाहतोय बेस्ट फिल्डर. तदनंतर ह्या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्री सन्माननीय अमितजी भगत यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. अमितजी भगत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते यांना विनंती असेल आपण यायचं आहे. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी या स्पर्धेला दिलेलं आहे, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी दिली, मान्यवरांना विनंती असेल चला मान्यवरांनी यायचं आहे.
या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ ठरतोय प्रसादजी जाधव यांचा आरवी अँड यज्ञेश वॉरियर्स. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या स्पर्धेतला रनर अप संघ ठरतोय आरवी अँड यज्ञेश वॉरियर्सचा संघ. चला आयोजकांना विनंती असेल मनोहरजी गायकर यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला मान्यवरांना विनंती असेल आयोजकांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मान्यवरांना विनंती असेल. आयोजकांना विनंती असेल या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा चषक दिलेला आहे साहिल कोहली यांनी दिलेला. आयोजकांना विनंती असेल आपण सर्व आयोजकांनी आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाचं इथे प्रदान करायचं आहे. तर या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ज्या ट्रॉफीसाठी आयोजकांना विनंती असेल चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थांबायचं आहे. ज्या ट्रॉफीसाठी 2 दिवस हा महासंग्राम चालू होता, ज्या ट्रॉफीसाठी 2 दिवस हा रणसंग्राम चालू होता, ज्या ट्रॉफीसाठी 2 दिवस हे युद्ध चालू होतं, ती ट्रॉफी प्रदान करण्याचा हा शेवटचा क्षण येतोय. कारण ट्रॉफी म्हटल्यानंतर संघाचं नाव येतं आणि ह्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ अर्थातच विजेता संघ ठरतोय. सन्माननीय विजेता संघ ठरतोय. मी विनंती करेन सन्माननीय रवींद्रजी देसले, सन्माननीय प्रकाशजी घरत, सन्माननीय निशाकरजी घरत, सन्माननीय प्रकाशजी घरत, सन्माननीय प्रदीपजी देसले यांना विनंती करतोय. स्वर्गीय रवींद्र घरत गावदेवी दुश्मी संघ ठरतोय. या स्पर्धेतला विजेता संघ सलग 2 वर्ष चॅम्पियन्स ठरतोय हा संघ. मागच्या वर्षी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक, दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक. अर्थातच दुश्मी प्रीमियर लीगचं डिफेंड केलेला या संघानं. या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वर्गीय रवींद्र घरत गावदेवी दुश्मी. बोलूया या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू. कारण स्पर्धा म्हटली की ट्रॉफ्यांचा विचार केला की आपण म्हणतो संघ यायला पाहिजे, परंतु ज्यावेळी सन्माननीय मनोहरजी गायकर यांना विनंती असेल आपण देखील यायचं. आयोजकांच्या वतीने आपला इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. मनोहरजी गायकर
मनोहरजी गायकर यांना विनंती असेल आपण देखील यायचं आयोजकांच्या वतीनं आपला देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतोय। सन्माननीय मनोहरजी गायकर, सन्माननीय मनोहरजी गायकर, आयोजकांना विनंती असेल, मिलन पाटीलला विनंती असेल, आयोजकांना विनंती असेल, मनोहरजी गायकर इथे आलेले आहेत तर आयोजकांच्या वतीनं त्यांचा देखील इथे शुभ सन्मान करणार आहोत। मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येतोय। तदनंतर आपण पाहिला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ, आता आपण वळणार आहोत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू। संघ म्हटल्यानंतर पराभूत झालेल्या संघाला वाटतं की आपण पराभूत झालोत, आपल्या याच्यामध्ये नाव नसणार आहे, परंतु खेळाडू म्हटला की प्रत्येक खेळाडूचं संघ म्हटल्यानंतर त्यांचं पहिल्यांदा लक्ष असतं प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर, परंतु एक खेळाडू म्हणून त्यांचं लक्ष असतं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज साठी। आणि इथे आपण पाहू शकताय मॅन ऑफ द सिरीज साठी सन्माननीय निशाकरजी घरत यांच्याकडून सायकल आलेली आहे, तर मॅन ऑफ द सिरीज साठी श्री शिवछावा प्रतिष्ठान दुश्मी यांच्याकडून ट्रॉफी देखील आलेली आहे। तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय। या स्पर्धेमध्ये अनेक चांगले खेळाडू आपण पाहिले, अतिशय चांगली कामगिरी केली। बॅट हातामध्ये आल्यानंतर गोलंदाजांची भंबेरी उडवली, तर बॉल हातामध्ये आल्यानंतर फलंदाजांची भंबेरी उडवली, असे एकापेक्षा एक चांगले खेळाडू आपण पाहिले, उत्कृष्ट खेळाडू आपण पाहिले, परंतु सर्वोत्कृष्ट हा एकच असतोय। आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज अर्थातच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज द प्लेयर ऑफ द सिरीज अवॉर्ड्स गोस टू मिस्टर जीवन गावडे। तब्बल 98 धावा आणि 6 विकेट या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट बोली लागलेला सर्वात महागडा ठरलेला हा खेळाडू ठरतोय। या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू तब्बल 98 धावा आणि 6 विकेट्स मिळवल्या होत्या। सन्माननीय निशाकरजी घरत यांच्या शुभ हस्ते ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाड्याचे विद्यमान सदस्य सन्माननीय निशाकरजी घरत यांच्या सौजन्याने इथे सायकल, तदनंतर श्री शिवछावा प्रतिष्ठान दुश्मी यांच्याकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी मालिकावीरच्या ट्रॉफी दिलेली आहे। या स्पर्धेतला टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मित्रांनो। दुश्मी गावचा सर्वोत्कृष्ट खेळाडू दुश्मी प्रीमियर लीग पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय जीवन गावडे। कॉंग्रॅच्युलेशन जीवन, कॉंग्रॅच्युलेशन सुयोग, कॉंग्रॅच्युलेशन विराज। मान्यवरांचं आभार आणि खेळाडूंचं अभिनंदन। या 2 दिवसीय सामन्यामध्ये खरोखर उत्कृष्ट अशी समाचार आपल्याला लाभला, ते बबनदादा यांचाही ते मात्र यथोचित मान सन्मान करायचं राहिलं आहे। तर मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यांचं इथे बबनदादा पाटील आणि भावेश घरत ए फोटो घ्या कोणतरी, मिलन फोटो घ्या, मिलन फोटो घ्या कोणतरी। निशाकर घरत ग्रामपंचायत सदस्य निशाकर घरत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बबनदादांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे। कुठलेही सामने असो बबनदादांचं योगदान मात्र महत्त्वाचं योगदान असो, त्याचप्रमाणे भावेश घरत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। चांगलं समालोचन या ठिकाणी पाहायला मिळालं। मी निशाकर घरत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इथे भावेश घरत यांचा सुद्धा येथे यथोचित मान सन्मान करायचा आहे। मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरमने होईल। आज इथे आपल्याला पाहुणे म्हणून लागलेले आणि आपले खरंच खूप छान 2 दिवस समालोचन केलेले ॲडव्होकेट आपले परम मित्र बबन सर, तसेच तसेच आमचे भावेश सर, तसेच आपले रमेश दादा सर यांचे सुद्धा खूप खूप या आपल्या दुश्मी प्रीमियर लीगमध्ये खूप खूप धन्यवाद सर्वांच्या वतीने। तसेच आमचे 24 लाईव्ह नितेश दादा,
पाटील त्यांची पूर्ण टीम त्यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि चांगलं टेलिकास्ट इथे दाखवलं आणि चांगलं हे दाखवलं. त्यामुळे त्यांचं सुद्धा मनापासून आमच्या दुश्मी प्रीमियर लीग तर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि तसं 2 मिनिटं सर्वांनी वंदे मातरमसाठी कॅप आपल्या काढायच्या आहेत डोक्यावरच्या आणि स्तब्ध उभे राहायचं आहे. सर्वांनी इथे यायचं आहे स्टेज समोर. ठीक आहे, सर्वांनी जागेवर राहा, पण आपल्या डोक्यावरच्या कॅप आहेत ते काढा प्लीज. सर्वांना डोक्यावरच्या कॅप. सर्वांनी स्टेजच्या समोर यायचंय, तर नंतर घ्या. आपण तिथेच उभे राहा. खरं तर या स्पर्धेची सांगता आपण सर्वांनी राष्ट्रगीत पुढे यायचंय. वंदे मातरमनं या स्पर्धेचा शेवट करूया. मी सर्वांना विनंती करतोय, एक साथ सावधान हो गए, सावधान, एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. की पार्वती पते नमो हर